लाडकी बहीण योजनेपासून अनेक वादविवाद, अनेक वेगवेगळ्या मागण्या ज्या आहेत ह्या समोर येत आहेत। आज मनसेकडून एक वेगळी मागणी जी आहे ही करण्यात आलेली आहे। आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मनसेकडून अशी मागणी करण्यात आलेली आहे की मुस्लिम समाजातील ज्या पुरुषांना 2 बायका आहेत किंवा त्यापेक्षा अधिक बायका आहेत किंवा ज्या मुस्लिम व्यक्तीला 2 पेक्षा अधिक मुलं मुली आहेत, यांना या योजनेचा लाभ देऊ नये अशा पद्धतीची त्यांनी मागणी केलेली आहे। सरकारने शासन निर्णय केलेला आहे। त्या संदर्भात वरिष्ठ सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि काल महिला बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी निवेदन केलेलं आहे आणि तो GR झाला आहे। त्याच्यामुळं हिंदू मुस्लिम असा वादविवाद न लावता गोरगरीब महिलांना, कष्टकऱ्यांना तो लाभ मिळाला पाहिजे आणि त्याच्यामध्ये कुठलंही जातीचं राजकारण कोणीही पक्षांनी करू नये ही आमची प्रामाणिक भूमिका आहे। पण मनसेकडनंच हे धार्मिक राजकारण होतं असं म्हणायचं, कारण का तसं बघायला गेलं तर महायुतीचा मनसेसुद्धा एक घटक आहे। तो धार्मिक घटक आहे आमच्या महायुतीमधला। ते धार्मिक घटक असल्यामुळे त्यांची ती विचारधारा सोडणार नाही। ते फार धार्मिक लोक आहेत आणि अशा धार्मिक लोकांबद्दल माझ्यासारखा छोटा माणूस काय बोलणार। दुसरा प्रश्न, ज्या पद्धतीनं विधान परिषदेच्या निवडणुकींचं हे सत्र चालू आहे त्याच्यामध्ये 11 जागांसाठी 12 उमेदवार जे आहेत हे रिंगणात आहेत, त्यामुळे नेमका पराजय कोणाचा आहे? महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचा असा म्हणणं आहे की अजित पवारांच्या गटात अनेक आमदार नाराज आहेत। कोणाचं म्हणणं आहे असं? महाविकास आघाडीच्या नेत्यांना सांगू इच्छितो की कालसुद्धा सर्व आमदार देवगिरीवर होते, अगदी नवाबभाई मलिकांसह। त्याच्यामुळे कुठला आमदार जेवणाच्या वेळेस तुम्हाला भेटला असेल आणि तो आमच्या संपर्कात आहे असा मूर्खपणाचा दावा करणं सोडून द्यावं। ज्या आता विधान परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे 2 उमेदवार आहेत ते दोन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडून येतील। आमच्या उमेदवारांची काही मतं फोडण्याचं काम हे आर्थिक आमिष दाखवून तुतारी गटाकडून होते आहे। तुतारी गटांनी जे उमेदवार दिलेत त्यांना तुम्ही मतदान करा, तुमचा आर्थिक फायदा करून देतो असं तुतारी गटाने काल सांगितल्यानंतरसुद्धा दादासोबत प्रामाणिक असलेले आमदार प्रामाणिकच बोलले। सांगितलं की आम्हाला सोन्याचं ताट जरी वाढून दिलं तरी आम्ही आमच्या पक्षाशी प्रतारणा करणार नाही। त्यामुळे विरोधी पक्षाचं काम आणि त्यांना शेवटी असह्य होतं आहे सगळं एक संघ असल्यामुळे। कुठलाही आमदार कुठं जाणार नाही, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी आहेत। फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा जो ब्रँड अलीकडे आला आहे तोच हा ब्रँड आहे, दुसरं काही नाही। पण ज्या पद्धतीनं आता हे चित्र होतं आहे विधान परिषदेच्या बाबतीत, तर असं बोललं जातं आहे की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजेत, त्याच्यासाठी अजित पवारांवरती दबाव केला जाऊ शकतो आणि त्यांचा एक उमेदवार माघार घ्यायला सांगितलं जाऊ शकतं। काहीच होणार नाही। अजितदादांनी स्पष्ट सांगितलेलं आहे 2 आमचे उमेदवार आहेत। महायुतीचे जेवढे उमेदवार असतील ते सर्व निवडून येतील। महाविकास आघाडीमध्ये काय महायुद्ध होते हे लवकर बघा, कारण नार्वेकर साहेब की जयंत पाटील साहेब या दोघांमध्ये काय होणार आहे आणि त्याच्यानंतर महाविकास आघाडीचं काय होणार आहे, तुम देखो क्या होता है। पण नवाब मलिकांच्या बाबतीत तुमची भूमिका काय? कारण का भाजपनं स्पष्टपणे त्यांना विरोध जो आहे हा केला होता। नवाब मलिक काल तुमच्या बैठकीत दिसले, याचा अर्थ काय? नवाब मलिक तुमच्या सोबत आहेत किंवा या महायुतीच्या सरकारमध्ये आहेत असं म्हणायचं? नवाबभाई पक्षाचे प्रवक्ते, पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत। ते सुरुवातपासून पक्षासोबत होते, आताही पक्षासोबत आहेत आणि पक्षसुद्धा त्यांच्यासोबत आहे। वारंवार ज्या वेळी पक्षाच्या बैठकी होतात त्यावेळी ते स्वतः उपस्थित असतात। ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असल्यामुळे भारतीय जनता पार्टीशी त्यांचा काही संबंध येत नाही। शेवटी जनतेने त्यांना निवडून दिलेलं आहे आणि ते एका संविधानिक पदावर आहेत। त्यामुळे महायुतीमध्ये कोणी वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये अशा तिन्ही पक्षाला सूचना आहेत आणि शेवटी नवाबभाई राष्ट्रवादीचे नेते आहेत हे सर्वांनी लक्षात ठेवावं। नवाब मलिक या सरकारमध्ये आहेत असं म्हणायचं का? महायुतीचे ते घटक आहेत असं म्हणायचं का? मग नाहीतर काय दुसरं, मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत ना, ते म्हणजेच महायुतीचे घटक आहेत। आता भारतीय जनता पार्टीच्या आमदारांचा आणि भारतीय जनता पार्टीचा विचारधारा वेगळी, त्यांचे काय म्हणतात थॉट्स वेगळे। ते राष्ट्रवादीचे होते, राष्ट्रवादीचे आहेत आणि राष्ट्रवादीचेच राहणार। नक्कीच आमदार अमोल मिटकरी होते, त्यांनी स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की नवाब मलिक हे महायुतीचेच घटक आहेत। अशा पद्धतीची प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिलेली आहे। विशाल पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।